शेतकऱ्यांनी 90% जमिनी देण्यास परवानगी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नव्या नागपूरच्या विकासाचा मार्ग मोकळा झालाय। पुढील 15 वर्षात या शहराचा विकास होणार आहे। मुंबईतील कांजूर मार्ग डम्पिंग ग्राउंड मधून निघणाऱ्या दुर्गंधीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे। शुद्ध हवा मिळणे हा मूलभूत अधिकाराचा भाग असल्याचं न्यायालयाने नमूद केलंय। यावेळी कोर्टाने महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत। दिव्यातील दिवा आग्रासन रोड बेडेकर नगर मध्ये एका 5 वर्षांच्या चिमुकलीला कुत्रा चावला आणि तिचा मृत्यू झाला। या प्रकरणात महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या कामावर नातेवाईकांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत संताप व्यक्त केलाय। मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार रेल्वे स्थानक परिसरात शटिंग ड्युटी करताना रूळ ओलांडताना एक्सप्रेसची धडक बसल्याने मोटरमनचा मृत्यू झालाय। त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मदत म्हणून 30,000 रुपये आणि तातडीची मदत म्हणून 25,000 रुपये कुटुंबाला सुपूर्द करण्यात आले। सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधकांना धूळ चारली आहे। यावर जयंत पाटील यांचे सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही हे वाक्य मोठ्या अक्षरात झळकत आहे। या बॅनरची शहरभरच नाही तर राज्यभर चर्चा सुरू आहे। केंद्र सरकारने NIA प्रमुख सदानंद दाते यांना तात्काळ महाराष्ट्र केडरमध्ये परत पाठवण्यास मंजुरी दिली आहे। त्यांची राज्याची नवी पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होऊ शकते। 22 डिसेंबरला दुपारी 2 कोटींच्या आर्थिक वादातून नांदेड येथे मनपाचे माजी विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव जीवन घोगरे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांना जबरदस्तीने एका वाहनात नेत मारहाण करण्यात आली। नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून 7 जणांना अटक झाली आहे। 192 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। त्यांची बदली नगरी हक्क संरक्षण विभागाचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे। यानंतर आता वर्ध्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून सौरभ कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अंबरनाथ येथील एका फूड इंडस्ट्रीज कंपनीत कामगारांना वेठ भिकार म्हणून कामाला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणाची माहिती मिळताच विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष पथकानं आज धाव घेत 10 कामगारांची सुटका केली। 2 ठेकेदारांना अटक करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात 11वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला 4 विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केली। रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याचा पीडित मुलाचा आरोप आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।